आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। आता पुण्यातून एक मोठी बातमी। परदेशात फरार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळची जमीन खरेदी विक्रीची तब्बल 40 प्रकरणे समोर आली आहेत। निलेश घायवळने पुणे, सासवड, अहिल्यानगर या भागामध्ये कोट्यवधी रुपयांच्या जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करत सामान्य नागरिकांच्या जमिनी बळकावल्याची धक्कादायक माहिती ही पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय। कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 5 गुन्हे दाखल झाले। पुढची महत्त्वाची बातमी। घायवळला पासपोर्ट दिल्याप्रकरणी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले। घायवळने डिसेंबर 2021 मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला। 15 जानेवारी 2020 ला पोलीस व्हेरिफिकेशनचा अहवाल त्याला देण्यात आला। घायवळवर तेव्हा अनेक गुन्हे दाखल होते। त्याने चुकीचा पत्ता दिला, मात्र या अहवालामध्ये कोणत्याही गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला नाही। 2020 मध्ये मुख्यमंत्री कोण होतं, गृहमंत्री कोण होतं याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। घायवळ हा अहिल्यानगरच्या जामखेडचा रहिवासी आहे। 2020 मध्ये जामखेडचे आमदार कोण होते असा प्रश्न देखील उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे रोहित पवारांवर आरोप केलाय। घायवळला दबावाखाली पासपोर्ट देण्यात आला असं देखील आरोप करत सिद्धार्थ शिरोळे म्हणाले। घायवळ यांनी डिसेंबर 2019 आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला पाहिजे। डिसेंबर 2019 रोजी फोर्ज डॉक्युमेंट्सच्या आधारे पासपोर्टसाठी अर्ज केला। त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन्डेटेड प्रोसिजरच्या प्रमाणे सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट, म्हणजे आपल्याला पासपोर्ट हा सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो। हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर, आपण परत एकदा अहिल्यानगर पोलीसने हा 15 जानेवारी 2020, मी तारीख परत रिपीट करतो, 15 जानेवारी 2020 ला सबमिट केला। निलेश घायवळ यांच्यावरती मोकोको, मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, फायर आर्म्स असे 15 पेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आहेत। आणि त्यामुळे जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देतो तेव्हा त्याच्यामध्ये काय नमूद झालंय, त्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय की इज द ऍप्लिकंट, म्हणजे निलेश बन्सीलाल घायवळ इज द ऍप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्ट, त्याचं टिकमार्क केलंय नो, म्हणजे ते इथं सगळं मार्क केलंय, कुठलाही क्रिमिनल चार्ज नाही। दुसरा, आर देर एनी पेंडिंग वॉरंट फॉर अपीयरन्स और हैज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ ऍप्लिकंट बीन इश्यूड बाय एनी कोर्ट, त्याच्यावरती लिहिलंय नो। हॅज एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ ऍप्लिकंट फ्रॉम इंडिया, त्याच्यावरती लिहिलंय नो। म्हणजे हे कशात लिहिलंय, पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला 15/1/2020 मध्ये। निलेश घायवळ यांनी जो पत्ता नोंदवलाय तो बनावट आहे, तो फेक आहे, तो नॉन एक्झिस्टंट आहे, हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये नमूदच केलेलं नाही। म्हणजे काय नमूद केलंय, ज्यांच्यावर गुन्हे आहेत, 15 सिरियस गुन्हे आहेत, त्यांचा गुन्हा कुठला आहे, 0, कुठलाच गुन्हा नाही। आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता, तिथं फेक पत्ता हे सुद्धा तिथे नमूद केलं गेलं नाही। त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अबाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज, त्यात लिहिलंय त्यांनी नॉन क्लिअर, बरं का, पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे। आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही, खोटा पत्ता हा नमूद केला आहे। ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला। आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी 2020 मध्ये निलेश घायवळ ज्यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड, मी परत सांगतो जामखेड, इथले तत्कालीन आमदार कोण होते, त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते